नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारावर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जी-एम-सी असेल, पुणे जी-एम-सी असेल आणि मिरज जी-एम-सी असेल, तर या ठिकाणची जी-एम-सी भरतीची तयारी तुम्ही पण करत असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपण सामान्य ज्ञान असेल आणि चालू घडामोडी असेल, या दोन्ही विषयावर आधारित असे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. मराठीचे काही प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत, जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. एक संभाव्य प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी बघतो आहोत. तर मित्रांनो, यापूर्वी जे काही संभाजीनगर जी-एम-सी भरती झालेली आहे, नांदेड जी-एम-सी भरती झालेली आहे, तर त्याच्यामध्ये TCSचा जो काही पॅटर्न आहे, त्या पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण जे प्रश्न आहेत ते घेत आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून हे जे काही आपण सिरीज चालू करत आहोत मुंबई, पुणे आणि मिरज जी-एम-सी साठीची, याचा व्हिडिओ आल्याबरोबर लगेचच त्याचं नोटिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे बघा आपला या ठिकाणी. बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय आहे असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तर बघा, पुस्तकं आणि लेखक जे आहेत 2025मध्ये जेवढे पण काही महत्त्वाचे पुस्तकं आणि लेखक या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पाठच करून जायचे, कारण मागच्या दोन्ही नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जी-एम-सी भरतीमध्ये पुस्तके आणि लेखक जी विचारण्यात आलेली आहेत, तर ती 2025मध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तकं आणि त्यांचे लेखक या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. तर त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर या ठिकाणी बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय आहे किंवा शीर्षक काय आहे, तर चित्र आणि चरित्र हे त्याचं नाव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक आपला पुढचा असणार आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? योग्य उत्तर आहे बघा 82.34% एवढं 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा या ठिकाणी साक्षरता दर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मग बघा, जनगणनेवर बरेचसे प्रश्न या दोन्ही एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. तर मग जनगणनेवर आधारित असणारे प्रश्न तुम्हाला पाहून जायचे. एकूणच 2011ची जनगणनेमध्ये महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला परीक्षेला जाताना बघायचे आहेत. आता जसं महाराष्ट्राचा साक्षरता दर या ठिकाणी आपण बघितला, सोबतच आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा कोणता आहे तो माहिती असणे आवश्यक आहे. सर्वात कमी साक्षर जिल्हा असलेला आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर देशामध्ये सर्वाधिक साक्षर राज्य कोणतं आहे, साक्षरतेमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे, तर हे तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या अगोदर पाहून जायचं आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला जनगणनेवर लोकसंख्येची घनता याच्यावर प्रश्न विचारले जातात, ते बघून जायचे तुम्हाला. त्यानंतर स्त्री पुरुष जे काही या ठिकाणी साक्षरता दर आहे तो पण या ठिकाणी आपल्याला परीक्षेला जाण्याच्या अगोदर पाहून जायचं आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे आपला की प्रयास या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी कोणता आहे तो विचारलाय. तर प्रयत्न असा समानार्थी शब्द असलेला पाहायला मिळतो आपल्याला. तर मराठीमध्ये एकूणच आपण पाहिलं तर विरुद्धार्थी शब्द असतील, समानार्थी शब्द असतील, याच्यावर पण बरेचसे प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत, ते पण तुम्हाला पाहून जायचं आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला की मी रोज सकाळी उठते व 1 तास शाळेचा अभ्यास करते, या वाक्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर एकूणच हे संयुक्त वाक्याचं या ठिकाणी उदाहरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेले आहेत मराठीचे, संयुक्त वाक्य कशा पद्धतीने ओळखायचे, तुम्हाला केवल वाक्य कसं असतं, मिश्र वाक्य कसं असतं, त्याला ओळखण्याचे ट्रिक काय आहेत, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देतो, ते तुम्ही पहा. ठीक आहे. तर संयुक्त वाक्य असेल किंवा वाक्याचे प्रकार असतील, एकूणच तुम्हाला क्लिअर होऊन जाईल तो चॅप्टर. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे बघा की बहुजन समाजाच्या आदर्शाचा प्रसार करण्यासाठी मुकुंदराव पाटील हे कोणते मासिक या ठिकाणी प्रकाशित करत होते? योग्य उत्तर आहे दिनबंधू नावाचं मासिक या ठिकाणी मुकुंदराव पाटील यांच्याकडून प्रकाशित केलं जात असेल. तर कशासाठी, काय कार्य होतं याचं, तर बहुजन समाजाचा जो काही आदर्श आहे त्याचा प्रसार या ठिकाणी करण्यासाठी दिनबंधू नावाचं हे जे काही मासिक आहे या ठिकाणी प्रकाशित केलं जात होतं. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे की समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. स्पृहा हा शब्द आहे, तर याचा समानार्थी शब्द आहे इच्छा. तर बघा, हा जो प्रश्न आहे नांदेड जी-एम-सी मध्ये आलेला प्रश्न आहे, तो जशाचा तसा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. समानार्थी शब्द परीक्षेला जाण्याच्या आधी बघून जायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत की मुंबई उच्च न्यायालय कधी सुरू झाले? तर योग्य उत्तर आहे 14 ऑगस्ट 1862 रोजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग एकूणच आपण इथं महत्त्वाची माहिती पण कव्हर केलेली आहे की
1861 नुसार जो राणी व्हिक्टोरियाने जारी केलेले पेटंट होते किंवा पत्राद्वारे सुरू झाले होते मुंबई उच्च न्यायालय, याच्यामध्ये मग मुंबई असेल, कोलकाता असेल, त्यावेळेस बंगाल प्रांत असेल आणि मद्रास प्रांत असेल, चेन्नई, या 3 ठिकाणी आपल्याला न्यायालय सुरू झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात भारतामध्ये सर्वप्रथम. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे की अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला आपण पाहू शकतो. यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, शमशेर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर तलवार, यालाच आपण शमशेर म्हणून पण या ठिकाणी ओळखलं जातं. यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे की महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत? योग्य उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित. या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून महाराष्ट्र राज्याचा कार्यभार त्यांनी पाहिलेला होता. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की सध्याचे राज्यपाल कोण आहेत, हे आपण चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. तर सध्याचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे हे बघायचे. सध्याचे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, उपमुख्यमंत्री 2 आहेत जे की आपल्याला माहिती आहे सर्वांना, ते पाहून जायचं आहे. त्याच्यानंतर आरोग्यमंत्री कोण आहेत ते तुम्हाला पाहून जायचं आहे. त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला की न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचं. तर साध्या भूतकाळाचं हे वाक्य असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की महाराष्ट्रातील गव्यासाठी प्रसिद्ध असणारे अभय अरण्य कोणते आहे? तर दाजीपूर राधानगरी, ज्यालाच आपण म्हणतो, हे जे अभय अरण्य आहे गवा या प्राण्यासाठी राखीव असलेलं, प्रसिद्ध असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर प्रतिमा हा प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला आपण पाहू शकतो. तर मित्रांनो बघा, हे जे काही आपण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत, हे टेलिग्राम चॅनलला तुम्हाला अगदी मोफत याचं PDF जे आहे ते डाउनलोड करायला मिळणार आहे. तुम्ही जर नवीन असाल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे टेलिग्राम चॅनलची. त्या ठिकाणी जाऊन हे PDF तुम्ही अगदी मोफत डाउनलोड करून त्याचा अभ्यास करू शकता. जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून पण ठेवू शकता, जेणेकरून परीक्षेला जाण्याच्या आधी तुम्हाला रिव्हिजन एकदम कमी वेळामध्ये त्यावर होऊन जाईल. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, खेड या शब्दाचे वचन आपल्याला या ठिकाणी बदलायचं आहे. तर योग्य उत्तर आहे खेडचं जर आपण वचन बदललं तर या ठिकाणी खेडी असं होतं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, हेपॅटायटिस बी कशामुळे होतो? हे विज्ञान विषयावर आधारित असलेला प्रश्न आहे. तर HBV याच्यामुळे हेपॅटायटिस बी हा रोग होत असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, कोणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून या ठिकाणी साजरी केली जाते? तर योग्य उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिन म्हणून या ठिकाणी साजरी केली जाते. मग ही कधी असते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, कधी असते, तारीख काय आहे या ठिकाणी पराक्रम दिनाची किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीची, ते कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे की वित्त आयोगाची स्थापना कोणाद्वारे केली जाते? तर योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो, वित्त आयोगाची जी स्थापना आहे राष्ट्रपतीद्वारे या ठिकाणी केली जात असते. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे? तर अरवली पर्वत हा जो पर्वत आहे हा भारतातील सर्वात प्राचीन पर्वत असलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, मुंबईत परमहंस संस्थेची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1848 रोजी मुंबईमध्ये परमहंस संस्थेची या ठिकाणी स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. कधी केलेली आहे? तर 1848 मध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारतात घटना समितीची स्थापना करण्याची शिफारस या ठिकाणी कोणी केली आहे? तर क्रिप्स मिशनने या ठिकाणी भारतामध्ये घटना समिती जी आहे ती स्थापन करण्याची या ठिकाणी शिफारस केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे की 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर योग्य उत्तर आहे गोपालकृष्ण गोखले हे 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा अध्यक्ष असलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस या ठिकाणी पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच देशामध्ये कुठल्या ठिकाणी पडतो ते पण तुम्ही पाहून घ्या, त्याच्यावर पण प्रश्न येतात. आय थिंक चेरापुंजी या ठिकाणी, चेरापुंजी
या ठिकाणी देशातील सर्वाधिक जास्त पावसाची नोंद होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तसंच आंबोलीला या ठिकाणी महाराष्ट्राचं चेहरापुंज म्हणून पण ओळखलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, माझी जन्मठेप हे पुस्तक कोणाचे आहे? हे जे आत्मचरित्र आहे मित्रांनो, विनायक दामोदर सावरकर यांचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे कलम 51 मध्ये या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बघा, मूलभूत कर्तव्य असतील, मूलभूत अधिकार असतील, तर याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. मग राष्ट्रपतीसाठीचं असणारं कलम आहे, पंतप्रधान पदासाठीचं असणारं कलम आहे, त्याच्या तरतुदी आहेत, ते आपल्याला बघायचं आहे. कलम तुम्हाला बघून जायची आहेत महत्वाची, जे की परीक्षेच्या दृष्टीने विचारले जाऊ शकतात. आता जर आपण पाहिलं तर तुमची जी काही जीएमसी भरती आहे मित्रांनो, ही गट ड ची ही जीएमसी भरती असलेलं पाहायला मिळतं. परंतु जसं की आपण नांदेड जीएमसी असेल, छत्रपती संभाजी जीएमसी असेल, याचा जर TCSचा या ठिकाणी पॅटर्न जर कुठंतरी पाहिला तर हा अगदी हार्ड लेवलचं पॅटर्न असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. गट ड ची परीक्षा आपण याला म्हणू शकत नाही मित्रांनो. कॉम्पिटिशन बरंचसं वाढलेलं आहे, त्याच्यामुळे काठिण्य पातळी वाढलेली आहे, प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी या ठिकाणी वाढलेली आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे. जरी आपण पुस्तक आणि लेखक, जसं नॉर्मली पोलीस भरतीचा जर आपण विचार केला तर एका वाक्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो, परंतु नांदेड आणि ज्यावेळेस आपण छत्रपती संभाजीनगर GMCचे पेपर या ठिकाणी पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 लेखकाची नावे देण्यात आलेली आहेत, सोबतच त्यांच्या पुस्तकांची नावे देण्यात आलेली आहेत. याच्या जोड्या लावायच्या तुम्हाला, आणि त्याच्यानंतर मग खाली तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे 1, 2, 3 आणि 4, याच्यापैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला जे काही 4ही लेखकांनी 4ही पुस्तकं दिली आहेत ते अगोदर योग्य माहिती असणं आवश्यक आहे की कोणते पुस्तक कोणाचं आहे, कोणत्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, आणि त्याच्यानंतर मग पर्यायामधून तुम्हाला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. तर एवढी हाय लेवलची काठिण्य पातळी आपल्याला असलेलं पाहायला मिळते. एकदम तलाठी लेवलचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. मला तुम्हाला घाबरवायचं नाही आहे, परंतु परीक्षेच्या अगोदर आपली तयारी त्या लेवलची असणं आवश्यक आहे. कारण TCS कडून सरळ एका वाक्यातले प्रश्न फारच कमी विचारले जात आहेत. त्याच्यामुळं अगोदरच तुम्हाला सांगत आहे, सध्या तुमच्याकडे अजून टाईम आहे अभ्यास करण्यासाठी, तुम्ही बऱ्याचशा गोष्टी अजून पण कव्हर करू शकता. त्यामुळे मी जे काही सांगत आहे याला पॉझिटिव्हली घ्या, नेगेटिव्हमध्ये घेऊ नका त्याला. कारण कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे TCSनं जी काठिण्य पातळी आहे ते पण कुठंतरी वाढवलेली आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न पुढचा बघणार आहोत, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर बघा, प्रतिरोधजन्य पाऊस हा कोकण किनारपट्टीवर पडत असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग ही जी कोकण किनारपट्टी आहे मित्रांनो, याच कोकण किनारपट्टीला या ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मग महाराष्ट्राचा जेवढा काही समुद्र किनारा आहे ह्या कोकण किनारपट्टीला लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना लागलेला आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर कुठल्या जिल्ह्याला सर्वाधिक जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे, कोणत्या जिल्ह्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे, हे पण परीक्षेमध्ये विचारलं जात आहे. तर ते बघून जायचं आहे आपल्याला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर पण प्रश्न या ठिकाणी कव्हर करूयात. त्याच्यानंतर बघा, प्रश्न पुढचा असणार आहे आपला, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. हा जो काही प्रशासकीय विभाग आहे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा प्रशासकीय विभाग असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे? मग याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जो काही प्रशासकीय विभाग आहे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो, मग विदर्भामध्ये कोणते 2 प्रशासकीय विभाग आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणते आहे, हे पण तुम्हाला पाहून घ्यायचे. एकूणच प्रशासकीय विभाग असतील आणि प्रादेशिक विभाग असतील, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये या ठिकाणी कव्हर करू. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आल्याबरोबर लगेचच नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जाईल. त्याच्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे की भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? ते योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मोरांसाठी प्रसिद्ध असलेलं आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर बघा, प्रश्न पुढचा असणार आहे, घटक राज्याच्या संचित निधीतून सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? घटक राज्याचा जो काही संचित
निधी असतो तो सुरक्षित ठेवण्याचा अधिकार हा राज्यपालाला असलेला आपण पाहू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघणार आहोत. ते मीनाक्षी मंदिर कोठे आहे? तर मदुराई या ठिकाणी मीनाक्षी मंदिर असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कधीपासून झाली? योग्य उत्तर आहे 1965 पासून भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झालेली पाहायला मिळतं. हरित क्रांतीचे जनक कोण आहेत हे पाहायचे आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला श्वेत क्रांती असेल, पित्त क्रांती असेल, ब्राऊन क्रांती असेल, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहून जायचे. कशा रिलेटेड आहेत ते तुम्हाला पाहून जायचे. सोबतच आपण टेलिग्राम चॅनलला पण याच्याबद्दलची माहिती टाकत असतो, तिथं तुम्ही जॉईन व्हा. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की माहितीच्या अधिकारानुसार मागील किती वर्षापर्यंतची माहिती मागवता येते? तर मागील 20 वर्षापर्यंतची माहितीच्या अधिकाराअंतर्गत आपल्याला मागवता येते. माहितीचा अधिकार हा जो कायदा आहे तो कधी लागू झाला? तर 2005 साली. हे पण तुम्हाला माहिती असणं लगेचच आवश्यक आहे. मग माहितीचा अधिकार साठी कोण आंदोलन केलं होतं? तर अण्णा हजारे यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं पाहायला मिळतं. आणि या आंदोलनाच्या नंतरच या ठिकाणी भारतामध्ये 2005 या साली माहितीचा अधिकार जो आहे तो लागू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. जर मग आपण पाहिलं तर याच्यामध्ये मग अण्णा हजारेचं महत्त्वपूर्ण योगदान या माहितीचा अधिकार लागू करण्यामध्ये असलेलं आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला की राज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा कोणाला उद्देशून देतात? तर राज्यपालांना या ठिकाणी उद्देशून देत असतात. इथं अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की केंद्रीय निवडणूक आयुक्त जे आहेत, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांची निवड कोणाद्वारे केली जाते? तर राष्ट्रपती यांच्याद्वारे केंद्रीय निवडणूक आयुक्त जे आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांची निवड केली जाते. कोणाच्या सल्ल्याने? तर पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत असलेल्या समितीच्या सल्ल्याने. जे पण काही नामनिर्देशित केलं जातं त्याच्यामधून एकाची निवड राष्ट्रपती हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून या ठिकाणी करत असतात. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे आहे? तर नागपूर या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे की भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर तारापूर हा भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प असलेला आपण पाहू शकतो. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे भारतात सर्वात उंच शिखर कोणते? तर K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर असलेलं पाहू शकतो. छत्रपती संभाजीनगर भरतीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर या ठिकाणी विचारण्यात आलं होतं. तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1646 मीटर एवढी उंची कळसुबाई शिखराची असलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतातील कोणता आहे? तर K2 आहे. जगातील कोणता आहे? तर माउंट एव्हरेस्ट आहे. तर हे सगळं माहिती असणं आवश्यक आहे. सोबतच महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शिखर कोणतं आहे? तर साल्हेर. साल्हेर हे शिखर तर आहेच आहे, पण सोबत किल्ला पण आहे जो की सर्वात उंचीवरील किल्ला म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे बघा, केसरी वृत्तपत्र कोणी लिहिले आहे? तर लोकमान्य टिळक यांनी केसरी हे जे काही वृत्तपत्र आहे ते लिहिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे की मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर भारत आणि चीन दरम्यान मॅकमोहन रेषा असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग भारत पाकिस्तान दरम्यान कोणती रेषा आहे? भारत बांगलादेश दरम्यान कोणती आहे? हे आपल्याला परीक्षेला जाण्याआधी बघून जायचं आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, ओणम हा जो सण आहे कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? तर 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतचं तिसरं युद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग पानिपत या ठिकाणी एकूणच 3 युद्ध झाली होती. कोणते कोणती युद्ध आहेत, मग कोणाकोणामध्ये झाले होते, त्याच्यामध्ये विजयी कोण झालं होतं, हरलं कोण होतं, हे पण आपल्याला पाहायचं आहे. अधिकच्या माहितीमध्ये आपण हे पण कव्हर केलेलं आहे. पहिली लढाई जी आहे बघा 21 एप्रिल 1526 मध्ये झाली होती बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरी लढाई आहे 5 नोव्हेंबर 1556 झाली होती अकबर आणि हेमू यांच्यामध्ये. आणि तिसरी लढाई आहे 14 जानेवारी 1761 मध्ये झालेली आहे अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये. तर बघा हे महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जात आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागामध्ये केलेला आहे? तर भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच महत्त्वाच्या माहितीमध्ये जर पाहिलं तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. कोणत्या कलमामध्ये आहेत? तर कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार या ठिकाणी सांगितलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे कलम पण तुम्हाला लक्षात ठेवायचं, कलम पण तुम्हाला विचारले जाते कोणत्या कलमामध्ये मूलभूत अधिकारांचा उल्लेख असलेलं पाहायला मिळतं राज्यघटनेमध्ये. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो.
त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणत्या कादंबरीला मिळाला? ते योग्य उत्तर आहे कायरोस या कादंबरीला मिळालेलं पाहायला मिळतं. त्याचे लेखक कोण आहेत? तर जेनी एर्पेनबेक हे त्याचे लेखक असलेले आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाची माहिती आहे, उपन्यास काय आहे? तर केरोस म्हणजे नाव काय आहे हे परत तुम्हाला विचारलंय. अनुवादक कोण आहेत? तर मायकल हॉफमॅन हे अनुवादक असलेले या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे की भारतीय संविधानातील अनुसूचित क्षेत्रे कोणत्या परिशिष्टात समावेश आहेत? तर 5व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असलेली आपण पाहू शकतो. एकूणच महत्त्वाच्या माहितीमध्ये जर पाहिले तर 5वी अनुच्छेद 244(1) नुसार अनुसूचित क्षेत्रे अनुसूचित जमातीच्या प्रशासनाशी संबंधित आहे. तर 6वी अनुसूची जी आहे मित्रांनो, तर ती अनुच्छेद 244(2) नुसार आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाशी संबंधित असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला की 1947 पूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे होते? तर कोलकाता या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं. तर ते कधी होतं? मग 1937 मध्ये ते कोलकाता येथून परत मुंबई ठिकाणी हलवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे जे पण आहे मुख्यालय आहे. सुरुवातीला कुठे होतं असा जर प्रश्न आला तर कोलकाता या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मुंबई येथे कधी आलं तर 1937 मध्ये. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्यामध्ये मग भारतीय संविधानाचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा लिहिण्याचं काम, जे पण काही घटनेचा मसुदा आहे तो लिहिण्याचं काम या समितीमार्फत या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर महत्त्वाची माहिती आपण मग याच्यामध्ये पण कव्हर केलेली आहे की मसुदा समितीचे एकूण सदस्य जे होते 7 सदस्य आपल्याला असलेले पाहायला मिळतात समितीमध्ये. त्याच्यामध्ये मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष असलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समितीचे अध्यक्ष होते. तर सदस्य खालीलप्रमाणे. मग सदस्य कोण कोण होते? याच्यामध्ये मग एन गोपाल स्वामी असतील, त्याच्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर असतील, के.एम. मुन्शी असतील, मोहम्मद सादुल्ला असतील, बी.एल. मित्र असतील. त्यांच्यानंतर माधवराव यांनी त्यांची जागा घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. डी.पी. खेतान होते. त्यांच्यानंतर कृष्णमाचारी यांनी त्यांची जागा घेतलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर एकूणच किती सदस्य होते मसुदा समितीमध्ये? तर एकूणच 7 सदस्य आपल्याला या ठिकाणी मसुदा समितीमध्ये असलेले पाहायला मिळतं. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर आपला प्रश्न पुढचा असणार आहे की राज्य पुनर्रचना आयोग 1953 अध्यक्ष कोण होते? तर फाजल अली हे असलेले पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की 123वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, जीएसटी असेल, महिला आरक्षण असेल, पंचायत राज व्यवस्था याच्याशी संबंधित 123वी घटना दुरुस्ती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की वक्फ विधेयकाच्या बाजूने संसदेत किती मतदान झाले? योग्य उत्तर आहे 235 एवढे मतदान वक्फ विधेयकाच्या बाजूने झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, गदर चळवळ कोणी सुरू केली? तर लाला हरदयाळ यांनी गदर चळवळ जी आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर 1857चा उठाव व्हेरी IMP मध्ये ठेवलं तरी पण चालेल मित्रांनो. नांदेड जीएमसी असेल, संभाजीनगर जीएमसी असेल, याच्यामध्ये 1857च्या उठावाबद्दल बरेचसे प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. व्हेरी IMP मध्ये ठेवला हा प्रश्न तरी पण चालेल. बघा, ह्या प्रश्नामध्ये आपण एकूणच जवळजवळ जेवढी माहिती महत्त्वाची आहे तेवढी कव्हर केलेली आहे. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व या ठिकाणी कोण केले? तर नानासाहेब पेशवे यांनी कानपूरचं नेतृत्व केलेलं आपल्याला 1857च्या उठावात पाहायला मिळतं. झाशीचं नेतृत्व कोण केलं? तर राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीचं नेतृत्व या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच बघा, 1857चा जो उठाव आहे, ज्याला भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा पहिला लढा किंवा शिपाई उठाव म्हणून पण या ठिकाणी ओळखलं जातं. 1857 ते 58 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटी विरोधात भारतात झालेला एक मोठा उठाव म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. हा उठाव भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाचा टप्पा होता, ज्याने ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले आणि भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची जाणीव या ठिकाणी जागृत करण्याचं काम कुठेतरी या 1857च्या उठावाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की शिपायांनी सरकारी इमारती जाळण्यास सुरुवात केली.
29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे व इंग्रज अधिकारी यांच्यामध्ये चकमक झाली. मंगल पांडे यास पकडून 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आली. येथूनच उठावास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतं. तर बघा मित्रांनो, मंगल पांडे यांनी जे पण काही इंग्रज काडतुस असतील त्यावेळेसच्या ज्या काही बंदुका होत्या त्याच्यामध्ये भरण्यासाठी जी काडतुसं होती, तर त्या काडतुसांवर गायचा आणि डुकराची चरबी लावली जायची. तर कुठेतरी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या या ठिकाणी भावना दुखावल्या होत्या आणि याचाच राग म्हणून या ठिकाणी मंगल पांडे यांनी आपल्याला पाहायला मिळतं की 29 मार्च 1857 रोजी या उठावाचं सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं एक कारण होतं की 1857चा जो उठाव आहे तो नियोजित तारखेच्या आधीच या ठिकाणी सुरू झाला होता. सुरुवात कुठून झाली, कोण केली? मंगल पांडे यांनी बराकपूर येथील छावणीमध्ये या उठावाला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळतं. महत्वाचं आहे, बराकपूर हे नाव लक्षात असू द्या, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातंय. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. बघा मित्रांनो, अजून एक महत्वाचं की यांच्याच नावावर कृषी विद्यापीठ आहे अकोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने कृषी विद्यापीठ असलेलं पाहायला मिळतं. महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत. कोणती आहेत बघून जायचे परीक्षेला जाण्याच्या आधी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते पण कव्हर करूयात. तर अकोलामध्ये पंजाबराव देशमुख यांच्या नावाने कृषी विद्यापीठ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर परभणी असेल, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं राहुरीला या ठिकाणी कृषी विद्यापीठ असलेलं पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की जागतिक अपंग दिन कधी असतो? चालू घडामोडीचा प्रश्न आहे. 3 सप्टेंबर रोजी जागतिक अपंग दिन या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की हंबनटोटा बंदर कोणत्या देशामध्ये आहे? योग्य उत्तर आहे श्रीलंका या देशामध्ये हंबनटोटा हे बंदर असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की 1857च्या पहिल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे विमलचंद्र बॅनर्जी हे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे 1905 मध्ये लंडन येथे होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 मध्ये लंडन येथे होम रूल सोसायटीची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की लोकहितवादींचे पूर्ण नाव काय आहे? तर गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादींचं पूर्ण नाव असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारसारणीला काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे एकेरीवाद असं म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे गांधींच्या विधायक कार्यक्रमाचा भाग नव्हता. तर गांधींच्या विधायक कार्यक्रमाचा भाग कोणती गोष्ट नव्हती या ठिकाणी विचारण्यात आले होते. हे छत्रपती संभाजीनगर जीएमसीचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन देण्यात आले होते. योग्य उत्तर जे होतं तर चरखाबंदी हे गांधीजींच्या विधायक कार्यक्रमाचा भाग नसलेला आपल्याला त्यामध्ये योग्य असं उत्तर असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की खालीलपैकी कोण मराठा आणि केसरी वृत्तपत्राशी संबंधित आहे? तर लोकमान्य टिळक हे मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी संबंधित असलेलं पाहायला मिळतं. तर बघा मित्रांनो, हे जे काही मराठा वृत्तपत्र होतं हे इंग्लिश भाषेमध्ये प्रकाशित केलं जायचं. आणि केसरी जे आहे हे मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलं जायचं. हे पण त्याच्यासाठीची महत्वाची माहिती आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे इतिहासावरचा प्रश्न आहे की मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी किंवा कोणत्या कायद्याशी संबंधित आहे? ते 1909च्या कायद्याशी संबंधित असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर लॉर्ड आयर्विन हे भारताचे व्हाईसरॉय असलेलं पाहायला मिळतं पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला शिरोमणी सिद्धांत कोणत्या मुद्द्याशी संबंधित आहे? तर भारताच्या इतिहासाशी संबंधित असलेला पाहायला मिळतो.
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या ग्रंथाशी एल्फिन्स्टन यांचा संबंध आहे? तर भारताचा इतिहास या ग्रंथाशी एल्फिन्स्टन यांचा संबंध असलेलं पाहायला मिळतं. वेगवेगळे या ठिकाणी ऑप्शन देण्यात आले होते, त्यामधलं योग्य उत्तर जर आपल्याला पाहायचं असेल तर एल्फिन्स्टन यांचा भारताच्या इतिहासाशी संबंध असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि अगदी शेवटचा प्रश्न आहे आपला, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? ते योग्य उत्तर आहे सविनय कायदेभंग चळवळाशी या ठिकाणी संबंधित असलेलं आपण पाहू शकतो. तर बघा मित्रांनो, जेवढे काही आपले म्हणजे चालू घडामोडीचे प्रश्न असतील ते सर्व जवळपास महत्त्वाचे प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत. सोबतच सामान्य ज्ञान विषयावरील प्रश्न असतील, ज्यामध्ये भूगोल असेल, इतिहास असेल, त्यासोबतच राज्यघटना असेल, तर यावरचे पण प्रश्न आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. मराठीवरचे काही प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत एकूणच. तर मित्रांनो, आपण मुंबई जीएमसी, पुणे जीएमसी आणि मिरज जीएमसी याच्यासाठी सिरीज चालू करत आहोत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण आपण व्हिडिओ या ठिकाणी MCQ प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत. TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण जे पण काही प्रश्न आहे, व्हिडिओ आहे, या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आपण नांदेड जीएमसीचा अभ्यास केलेला आहे, छत्रपती संभाजीनगर जीएमसीचा TCS पॅटर्नचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड जीएमसी आणि छत्रपती संभाजीनगर जीएमसी मध्ये जे काही प्रश्न आलेले होते ते प्रश्न आपण जशाचे तसे घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला पण एक आयडिया येईल की कशा पद्धतीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. काही प्रश्न असेही आहेत त्याच्यामध्ये की जे तुम्हाला परीक्षेमध्ये परत रिपीट होऊ शकतात, तर ते पण प्रश्न तुम्हाला फायद्याचे ठरणार आहेत. सोबतच मित्रांनो, आपण चालू घडामोडीची सिरीज चालू केलेली आहे, त्याचे व्हिडिओज आपण चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जानेवारीपासून चालू घडामोडीचा एकूणच जर आपण विचार केला तर TCSनं जानेवारी 2025 पासून या ठिकाणी ऑगस्ट 2025 पर्यंतचे सर्व प्रश्न या ठिकाणी विचारले होते. म्हणजे जानेवारीपासूनच्या ऑगस्टपर्यंत, म्हणजेच मागील 6 महिन्याचे जे काही चालू घडामोडी आहेत त्याच्यावर प्रश्न TCS कडून परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. त्या अनुषंगाने आपण एकूण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै एवढ्या महिन्याचे व्हिडिओ जे आहेत चालू घडामोडीचे, प्रत्येक प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न चालू घडामोडीचे आपण त्यामध्ये कव्हर केलेले सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. त्यातूनच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जातील. सोबतच आपण ऑगस्ट आणि आता सध्या सप्टेंबर चालू आहे, तर सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या सर्व चालू घडामोडी 2 व्हिडिओज आपण परत एकदा अपलोड करणार आहोत. अगोदरचे व्हिडिओज पाहून घ्या, नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. माहिती जर आवडली असेल, व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला आवडले असतील, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.